म्हशी व कालच्या रात्री बायाकडे जायच्या म्हशी पाणी पाजायला जरा उशीर झाला दिवस मावळायला लागलाय आधी म्हशी पाणी पाजायच्या पुन्हा त्याला एका हायच्या म्हशीचं दूध काढायचं आधी आता बाजूला काढून तिकडे पाणी प्यायला अडचण करत नाही लय वेळ लागत नाही पाजायला पाणी बरं का बसली तिकडे आत्या गावातल्या ह्यांची नवऱ्याची मावशी आता सासूबाईच की आपल्या ते आलत्या त्यांनी वांगी सोडली काय वांगी निघली लांब ये म्हशी बसणं म्हैस मारती मस्त बारक्या पोरासनी मारती तिकडे एक आहे पडायचं कसं पडायला लागले बरं का शान पडलंय अजून ही एक पाटी किती पाणी पाजाय बादली हाय आतमध्ये जनावरात का लय फिरायला लागतं ह्या कोपऱ्यानं त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यानं त्या कोपऱ्यात आधी पाणी पाजून घ्यायची कणका त्या दोन म्हशीच न्यायला ठेवते काल मला दिदानं बापून पाणी पाजलं घेतली आज बापू बसलाय खेळ तिकडे लेकर राहायची म्हणजे काय करते ते ध्यान राखते ती सांडू देत नाही दुसरी बायका असते आता सोडून बांध करण्यापेक्षा जाग्यावर घेऊन पाणी पाजायचं आतमध्ये बादली आणखी तेवढी खरं खाते तू तिथे का बादली आणखी बादली उचलत मला बघा अंग बी भिजत नाही ती हांडा हाय फक्त कमरव सगळं पाणी सांगते ओलं लागतं उकाडा असला तरी बी कपडे वगैरे झाल्यावर सण होतंय का सर एकदम लास्टला इथं एक पाटी भरून ठेवायची वागर बादली हाय असते सकाळी ठेवलेली बादली आहे वही पाटी होती ह्या कर्नाला ठेवलेली काय झालं पुरा कर त्यांनी म्हणतात हिंनी म्हणतात नाही कोणीला आणतो दुसरीच नाव चालतात एवढीच नाही ही माहिती थोडी पाणी पिती कारण एकटीला पेंड आहे ना ते बी पिती की तर तिला पेंड नाही ती 2 दिवसातनं दूध देते बघा एका टायमाला ही तेवढी आहे दूध देते सकाळी संध्याकाळी ह्या म्हशीत तेवढं दूध असतं पाणी काढताना इकडे वाटावं म्हणलं ती एक बाटली पिली तर वरती पाठवाळी एवढं संपलं बघा रान पकळ झालं इकडं होतं मधनं निम्यातनं बी नेले ते 2-3 होतं पड्यालच्या कडे आम्ही शाज लावली सांडलं तिनं ती माहीतच नाही या गावात नाही नकरा करते ती म्हैस बघितलं का आता तुझी वाढ लांबताय परत किती नाटक आहे कोबडा हाणते ना तिला बकेट मध्ये कळत का ग निकी वाटलं नाही मी नाटकं करते म्हैस सकटलंय लेकरांपेक्षा जास्त दिदी घालते म्हशीला नाटक करते तर काय त्यांना काय कळतंय त्यांना काय घालते ती तोंडानं वडून पाडते ती बाद झालं हिला हा बाद झालं आणि उष्ट अजूनही जाते एकामेकाचं पेत नाही ती वतून द्यायचं पुन्हा दुसरं जाणायचं अजून हे झालं तिकडचं मात्र
पिल्याला पेटत नाही तर नाही तरी ठेवायची आपली पाठी काम करायचं. एखाद्याला नाही तोंड बुडवतं तशी दुसरी मग पडीकडे ठेवायची. तोंड बुडवलं का मग ती वतूनच द्यावं लागतंय म्हणून दुसरंच पाजायचं. त्याला कुठं सोडण बांध करू म्हणजे जागेवर वतलेलं बरं. झालं बरं. काय झालं? मी जावं बघ कसं केलं गळ्यातनं निष्ठल्यानं झालं. ते सुटलं. मीच काढलं मला वाटलं हे गुतलंयच काय केलं ही बातमी. सगळ्याच्या गळ्यात घातली का? गळ्यात अडकून जावा त्याला काहीच नाही. त्या मोठ्या मोठ्या म्हशीच नाही त्या बाई येलेली म्हैस आहे तर हिला येसन घातली. काय करायचं नाही घालायची माणसाला. दुसरी कामं करते ती आणि हवा हिला नाही येसन. ती पड्याला हाय त्या म्हशीला येसन नाही तर विरोध करते तिला. पड्याला डोळं चमकत येते मस्त येस थोडंसं पडायला लागले काय म्हणायचं. आता तू पाड बकेट तूच राहिलंय पाडायचं. पिऊन झालं का पाडतोय. आणू का मी तवं भरून त्या मी तर थांबते. तुझं काय दुकान आहे? कशाला? पप्पा तुझं काय नाही काय दुधल्या चोळतं ना नको वाटतं बरं राहणार. तरी अजून मुलकाचं राहिलं. 3 दाताळ आहेत आमच्यात. अजून एखादा बघायचा कुठं चौघांनी वडल्याशिवाय होत नाही. त्या दोघांनी बी लई नेट लागते मग भाऊटूला भाऊटू दुखते. प्रत्येक बापा वाढायचा म्हणते ते दुंबा दोन्ही बाजू ही राहिली की भिजवायला पण सोपं पडतंय ना. ही राहिली की ती पाठी ठेवती कुठे पकड खाली ठेवल्या घालून ते ठेवती की असं पिलं तर पेत राहायचं पेत नाही. नाही आण पेन बघ. ती बी पेत आहे का? नाही. नाही पेत नाही ती आम्हाला. कड्याला मोठ्या 2 मशीन 2 रेड करायचे त्यात. कोंबड्या कोणल्या ते का ग? होय. निघली एखादं बुक कोणले अगं, बापून गुढी कोणती ती कोणले भूक आलं म्हणजे जाईल दुसरं काय. कडीपत्ता बघा आमचा फुटला चांगला फुटलाय. पोरासनी कडीपत्ता आणा सांगितलं पोरं काय करते ती त्याचं पालच वर पाडून आणते. मी नाही आणत. कोण आणतोय आता आम्हाला तर काय माहिती. आम्ही रोज एकाला सांगतोय आणायला. भाजीची तयारी करतो कुठं कडीपत्ता आले की ध्यान आलं पळा 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 करतोय. ती एक माहिती ती 2 रेडकर आणि एक पाटी आत ठेवायची आणि बादली ह्याला ठेवायची. झालंच पाणी पाजून. मग पुन्हा त्याला रेडाक सोडून दूध काढलं इकडचा इशकच कटापच होतोय. मग आता पाय देशील शाणा आहे म्हणून नाही.